गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची वेळ आहे, तर सकाळचे काहीतरी अराऊंड 9 वाजले असतील, 9 किंवा 9:15 वाजलेले आहेत. मी अजून घड्याळ बघितलं नाही आहे, पण आज सकाळी सगळं पटापट म्हणजे लवकर उठून लवकर सगळं आवरलेलं आहे. आणि आज आहे दुसरा दिवस, तर आज 1.5 दिवसाचे गणपती जाणार आहेत आणि आज गणपती बाप्पांचं छान असं विसर्जन होणार आहे. आणि गावा साईडला किंवा गावाकडे गणपती बाप्पांचं विसर्जन कसं होतं हे तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर त्याआधी मी छान मस्त नाश्ता करून घेणार आहे. तर मी नाश्ता बघितलाच असेल, इथे छान मस्त असा ब्लॅक टी आहे. आणि खरं सांगू का, मी जेव्हा कल्याणला असते ना तेव्हा मी ग्रीन टीच पिते, पण हां, जेव्हा गावाला येते ना तेव्हा मी ब्लॅक टी पिते. हे सगळं असं कॉम्बिनेशन आहे. पण गावाकडे ना बाहेरचं वातावरण आणि चुलीवरचा किंवा गॅसवरचा कोरा चहा पिण्याची मजा वेगळीच असते. आणि हा छान मस्त नाश्ता आहे. तर खरं म्हणजे ना म्हणजे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जे जे कोणी येतं ना त्यासाठी आई पप्पांनी म्हणजे प्रसाद देतात. तर प्रसाद म्हणून काय होतं, तर एका प्लेटमध्ये मस्त असे वेफर्स, एक चकली, त्यानंतर थोडंसं ना गोड आंबट तिखट असं फरसाणसुद्धा आहे ते, आणि एक मोदक. तर असं आई सगळ्यांना प्रसाद देते. म्हणजे जे कोण दर्शनासाठी यायचे ना त्या सगळ्यांना अशा प्लेट्स द्यायची. तर मी पण ठरवलं, चला आज आपण सुद्धा या प्रसादाचा छान मस्त आस्वाद घेऊया. तर मी सुद्धा आता पटापट ब्लॅक टी पिणार आहे आणि नाश्ता करून घेणार आहे. बाकी मला बाहेर जाऊन कपडे धुवायचे आहेत. इकडे तुम्ही या साईडला बघू शकता मागच्या दारी. तर नाश्ता करून घेते आधी, पेटपूजानंतर सगळी बाकीची कामं. अजून आरतीसुद्धा बाकी आहे. तर आता बघू, आई तयारी करते वगैरे. आणि आई छान मस्त साडी घालणार आहे, आज वेणीसुद्धा घालणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज खूप छान असा दिवस आहे. आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि गावामध्ये खूप छान अशा पद्धतीने विसर्जन केलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की मी आधी अर्ली मॉर्निंग म्हणजे सगळं आवरल्यानंतर गणपती बाप्पांना आधी मी चहा ठेवलेला आहे. तर मला आठवतं की जेव्हा मी लहान होते ना, मी माझ्या लहानपणी जेव्हा मी माझ्या आजीकडे जायचे ना, गणपती म्हणजे माझ्या आजीकडे 1.5 दिवसाचा गणपती असायचा, तेव्हा आजी ना सकाळी उठून सगळं वगैरे आवरायची आणि आधी गणपती बाप्पांना कोरा चहा ठेवायची. आणि मी माझ्या आजीला विचारलं सुद्धा होतं की असं तू कोरा चहा का ठेवते. तेव्हा तिने मला सांगितलं होतं की आपण जे खातो ना, म्हणजे आपल्या घरामध्ये गणपती आलेत, आपण गणपती पूजन करतो, त्यानंतर आपण गणपती बाप्पा घरी आल्यानंतर आपण जे जे करतो ना ते सगळं गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. म्हणजे सकाळचा चहा, नाश्ता, जेवण हे सगळं. तर चला आता मी सुद्धा छान मस्त असा आस्वाद घेते आणि नंतर बाकीची कामं करूया आपण. गुड इव्हिनिंग गाईज, संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि मी पहिल्यांदा बघणार आहे की गावातून विसर्जन कशा पद्धतीने केलं जातं.
तर एक असं एक ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि गावामध्ये ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आहे ते सगळे ऑल गणपती त्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन बसायचं आहे. पुढे बेंडबाजा असणार आहे, मधी ट्रॅक्टर असणार आहे, ट्रॅक्टरमध्ये 1.5 दिवसाचे गणपती असणार आहे आणि ट्रॅक्टरच्या मागे आम्ही सगळेजण असणार आहोत. छान मस्त वाजत गाजत अशा पद्धतीने गणपतीची मिरवणूक निघणार आहे आणि अशा पद्धतीने विसर्जन होणार आहे. आणि गणपतीचं विसर्जन नदीमध्ये होणार आहे. या गावामध्ये जी नदी आहे त्या नदीवरती विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत. तर बघू कसं विसर्जन आहे आणि काय धमाल मस्ती आपण छान मस्त एन्जॉय करूया. तर छान मस्त असं गणपती बाप्पांना घर दाखवून झालेलं आहे. गणपती मी घेतला कारण पप्पांच्या हात थोडे थरथरत आहेत, त्यांना असं घ्यायला नाही जमत म्हणून, आणि घर मोठं आहे म्हणून मी हातात गणपती घेऊन म्हणजे गणपती बाप्पांना पूर्ण घर दाखवलेलं आहे. आणि इथे आपले गणपती बाप्पा छान मस्त असे बसलेले आहेत. आज गणपतीबाप्पाचं विसर्जन आहे आणि इथे दारापोळ्यात ट्रॅक्टर आलेला आहे. तर आता ज्ञानेश गणपती बाप्पांना घेऊन ट्रॅक्टरमध्ये बसणार आहे. तर चला लवकर पटापट. आणि खूप वाईट वाटतंय मला की आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. गणपती बाप्पांना सांगितलं आहे की पुढच्या वर्षी असेच आमच्या घरी विराजमान व्हा. आणि अजून एक गोष्ट सांगितली की हे घर गणपती बाप्पांचं आहे. आज गणपती बाप्पा म्हणजे हा तर पूर्ण विश्वाचा मालकच आहे. कारण या जगाचं सूत्रसंचालक जो कोण असेल तर गणपती बाप्पा. महादेव आहेतच, शंकर महादेव आहेतच, पण त्याच्या आधी गणपती बाप्पा. चला पटापट विसर्जन करायला सुरुवात होते. दिवा ठेवतो, दिवा नाही कोणी ठेवला आहे, दिवा नाही कोणी ठेवला आहे, आपल्याला ठेवायला पाहिजे. आरती करायची.
निखिल जेवणार व्यवस्थित घे पाठीमागे जाणार आहेस नानेशला पकडा पाण्यात काय टाकायचं हात पकड चल 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 पाय सरकतील ज्ञानेश त्यांना मजा वाटते ना गणपती बाप्पा पाण्यात गेले तर काय होतात आणि ते एकत्र बसून गप्पा गोष्टी करतात.
मोठं काटे तो फुलून राहील मग मम्मी. नदीत गेल्यानंतर ते मोदक खाऊन टाकते. काय तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पांचं विसर्जन खूप छान अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि आई पप्पा मी ज्ञानेश तर आम्हीसुद्धा म्हणजे पहिल्यांदा आम्ही असं गणपती बाप्पांचं विसर्जन बघितलेलं आहे आणि खूप छान वाटलं आणि खूप धमाल मस्ती आम्ही केली. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.